आज मी तुम्हाला झटपट अशी 15 दिवस ते महिनाभर टिकणारी चटणी बनवून दाखवणार आहे। गरमीच्या दिवसात जर जेवण जात नाही ना तर असं झटपट चटण्या बनवायच्या। तर त्यासाठी बघा, छोटा 1 चमचा धने भाजून घेतलेले, असे हलकेसे भाजायचे, जास्त नाहीत भाजलेले, असे लाल भडक करपून वगैरे द्यायचे नाहीत। छोटा अर्धा चमचा जिरं, ते पण मी भाजून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे टाकायचं त्याच्यामध्ये मीठ, चाट मसाला छोटा अर्धा चमचा, 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली आहे ही, छोटा 1 चमचा घेतलेला आहे। तिखटाप्रमाणे वापरायची। चटण्या ज्या असतात का नाही थोड्याशा तिखट असाव्यात। छोटा 1 चमचा बघा हा कलरवाली म्हणजे काश्मीरी मिरची पावडर, आणि ती जी आहे ना आपली तिखटवाली मिरची पावडर आहे। आता हे एकदा मी फिरवून घेते। फिरवून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। 1 गड्डे लसूण भाजून घेतलेला आहे बिन तेलाचा तव्यामध्ये लोखंडाच्या। आता हे पण काय करायचं, आपल्याला एकदा फिरवून घ्यायचे। लसूण टाकल्यानंतर बघा मी फिरवून घेतलेलं आहे, तर अशा पद्धतीत थोडंसं ओलसर होतं। आता ह्याच्यामध्ये तुम्ही 1 मूठभर असं दाबून ना कढीपत्ता स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी नितळायचं, सुकवून घ्यायचं आणि थोडंसं तव्यामध्ये भाजून घेतलं तरी चालेल। आपल्या शेवग्याच्या शेंगाचे पाला जो असतो ना तो सुद्धा हलकासा धुवून पूर्ण सुकवून भाजून घेतला, तो पण टाकला तर ह्याच्यामध्ये चालेल। खूप छान लागते चटणी तशी पण बरं का। 1 वाटी शेंगदाणे मी लोखंडी तव्यामध्ये भाजून घेतलेले, त्याची साल काढली नाही। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काढू शकता। 100 ते 150 ग्राम हे शेंगदाणे आहेत। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, बंद चालू करून आपल्याला ह्याला फिरवून घ्यायचं आहे। बंद चालू करून बघा चटणी मी ही फिरवून घेतलेली, एकदम बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला, अशी दरदरी झाली पाहिजे। खूप चविष्ट लागते। आता बघा एखादाचं शेंगदाणा पण राहतो। प्लेट घेतलेली आहे, तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते काढून। ह्याच्यामध्ये ह्या चमच्याच्या मापानं तुम्ही 2 चमचे तीळ भाजून टाकले तरी चालतील, 2 चमचे तुम्ही जवस टाकलं तरी चालेल। चटण्या तर मी एवढ्या रेसिपी अपलोड करत असते, पण ही एकदा करून घ्या, खूप चविष्ट अशी होते ही चटणी। ह्याच्यामध्ये आता मी चाट मसाला टाकलेला आहे, थोडीशी आमचूर पावडर जरी टाकली तरी पण चालू शकतं। एकदम चटपटीत आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीत पण मी चटण्या अपलोड केलेल्या आहेत शेंगदाण्याच्या, पण तुम्ही अशा पण एकदा करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।